एका घरात संपूर्ण कुटुंब आरामात झोपलं होतं. त्याच घरातील एक मुलगी शिक्षणासाठी बाहेर असते, पण काही दिवसांपूर्वी ती तिच्या घरी आली होती आणि त्या दिवशी तिला सकाळी लवकर उठायचं होतं, कारण ती बनारसला शिक्षण घेत होती आणि तिला तिकडे निघायचं होतं. मुलगी सकाळी उठताच तिला खोलीचा दरवाजा बाहेरून बंद दिसला. हे पाहून ती जोरदारात आरडू लागली. मुलीचे आईवडील धावत आले आणि समोरचं दृश्य पाहून थक्क झाले. ही घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आहे. यूपीच्या मेरपूर पोलीस स्टेशनच्या हवाई पट्टीजवळ आहे. येथे चोरट्यांनी एका घरात प्रवेश करून कपाटाचे कुलूप तोडून त्यातील लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. रात्री उशिरा घरात चोरी करून चोरटे पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडितेची तक्रार घेऊन पुढील कारवाई सुरू केली. मेरपूर येथे चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना खुलं आव्हान दिलं आहे. पूर्वी मेरपूर पोलीस रात्रीच्या वेळी गुरुद्वार वळण ते पंडित बस्ते आणि हवाईपट्टी वळण ते हिंडाल्को पार्कपर्यंत गस्त घालत असत. आता फक्त लिलासी वळणावर 1-2 जवान असतात. शहरात गस्त नसल्याने चोरट्यांचं धाडस वाढलं. पीडितेने तत्काळ चोरीच्या घटनेची माहिती देत महापौर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. माहिती मिळताच प्रभारी निरीक्षक हेमंत कुमार सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. लवकरच चोरांचा शोध लावू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पीडित महेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की त्यांच्या मुलीला पहाटे 4 वाजता बनारसला जायचं होतं. मुलीला जाग आली आणि दरवाजा बंद असल्याचं पाहून तिने आरडाओरड केला. त्यामुळे आम्ही उठून घर तपासलं असता कपाट तुटलेलं पाहून धक्काच बसला. कपाटातून पत्नीची सोनसाखळी, 2 अंगठ्या, मंगळसूत्र, पैंजण, कानातले आणि 50,000 रुपये रोख असा ऐवज गायब होता. चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा साधनांचा वापर करून उघडून संपूर्ण घराची झडती घेतली आणि ज्या खोलीत रोकड आणि दागिने आढळून आले त्याच खोलीत ही चोरी केली. पोलिसांनी FIR नोंदवला आहे, पण कॅमेऱ्यासमोर काही बोलायला तयार नाही आहेत.